या सगळ्या म्हणजे लोणावळ्याच्या बाबतीत किंवा मिसिंग लिंक नावाचा एक हां, प्रकारच म्हणावा लागेल. कारण आता की त्याच्या बातम्या फक्त गेले 4 वर्ष आपण की आलंय म्हणजे या तारखेपर्यंत होणार, त्या तारखेपर्यंत होणार. हा जो मिसिंग लिंक आहे, तर तो नेमका काय प्रकार आहे? कारण हा सगळा वळसा किंवा घाट रस्ता टाळून सरळ वाहनं जाऊ शकतील, ज्यातनं वेळही वाचेल, असे अपघातही टळतील आणि महत्त्वाचं म्हणजे की हा एकूण त्रास जो आहे तो कमी होईल असं बोललं जातं. समांतर तो केला जातोय. त्याचे आजचं स्टेटस काय आहे? नाही मुळात काय आहे, हे प्रकार या घाटात त्या ठराविक टप्प्यामध्ये हे कायम होत आलेत, गेली 20 वर्ष होत आलेत. नवीन काही नाही त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे कुठेतरी 2019 मध्ये मग MSRDCने असं ठरवलं, की हे जर आपल्याला टाळायचं असेल, तर आपल्याला एक साधारणपणे जिथे घाट सुरू होतो तिथपासनं ते जवळपास लोणावळ्याच्या इथपर्यंत एक वेगळा रस्ता काढला पाहिजे, की जो प्लेन असेल, जिथं कुठेही असे चढ-उतार नसतील आणि त्या रस्त्यावरनं गेल्यामुळे लोकांचा वेळ वाचेल. मूळ कल्पना अशी आहे असं म्हणतात, की त्याच्यावरनं फक्त लाईट व्हेइकल्स जातील आणि हेवी व्हेइकल्स मात्र या जुन्याच मार्गाने जातील. त्यामुळे बायफर्गेशन होईल. हा जो प्रकार परवा घडला, ट्रक उलटा पडला म्हणून जी लहान वाहनं अडकलीच नसती, हा मिसिंग वे झाला असता तर. मिसिंग लिंकचं फेब्रुवारी 2019ला सुरू झालं. ते 2022ला संपणं अपेक्षित होतं. मध्ये नेमका कोरोना आला. 2 वर्ष गेली. चला समजू शकतो माणूस. 2024ला संपायला पाहिजे होतं. तेव्हापासून आजपर्यंत तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख हे सुरू आहे. आत्ता शेवटचा मुहूर्त काढलाय 1 मे 2026. म्हणजे 2024ला पूर्ण होणारं काम 1.5-2 वर्ष पुढे गेलंय. परवाचा जो ॲक्सिडेंट झाला, त्यावेळेस जर हा मिसिंग झालेला असता, तर जे लोकांची जी रखडपट्टी झाली, लोकांचे जे हाल झाले 90% तर नक्की वाचले असते. कारण ते सरळ त्या मिसिंग लिंकवर निघून गेले असते. बरं केवढा मोठा प्रोजेक्ट आहे हो. 13.3 किलोमीटर्स मोजून 2 बोगदे, 2 पूल. पण तो सह्याद्रीचा टेरेन आहे. खूप अवघड आहे ते सगळं. असं सांगून समर्थन केलं जातंय लेट होण्याचं. म्हणून मी इथं फक्त एक छोटीशी सिमिली देऊ इच्छितो. कोकण रेल्वे याच सह्याद्रीतनं काढलेली रेल्वे, तोही टेरेन तितकाच वाईट जेवढा हा आहे. 1990 ते 98 मोजून 8 वर्षामध्ये 740 किलोमीटरचा कोकण रेल्वेचा प्रकल्प पूर्ण केला गेला, ज्याच्या 2000 ब्रिजेस आणि 90 टनेल हे उभारले गेले. तेव्हाची यंत्रणा, तेव्हाची टेक्नॉलॉजी विचार करता हे किती अवघड काम, किती लीलया केलं ह्याचं आपल्याला उदाहरण दिसतंय. आज 30 वर्षानंतर टेक्नॉलॉजी एवढी सुधारली आहे, सगळं एवढं झालंय आणि फक्त 2 पूल आणि 2 बोगदे 13.5 किलोमीटरसाठी जर आम्हाला 4-4.5 वर्षही पुरत नसतील, तर कुठंतरी ह्याची दखल घेण्याची, याची चौकशी होण्याची अत्यंत गरज आहे. 6,500 कोटीचा प्रोजेक्ट आहे. MSRDC करते स्वतःच्या खर्चातनं, म्हणजे 2045 पर्यंत टोल वाढवतायत. म्हणजे काय झालं, परत आम्ही अजून पुढची 20 वर्ष टोल द्यायचा आहे. ठीक आहे चला, तेही एक वेळ मान्य केलं. 6,500 कोटी देऊनही जर डिले होत असेल 1.5-1.5, 2-2 वर्ष, तर लोकांनी डिलेही सहन करायचा, इकडं त्याचे टोलही भरत राहायचा आणि मुख्य म्हणजे ह्या अशा कोंडीतही अडकायचं. एक सांगतो तुम्हाला, आत्ता ह्या 30-32 तासात जी वाहनं अडकली, त्या प्रत्येकाचा वेळ मोलाचा आहे. कमर्शियल वाहनांचा तर आणखीन मोलाचा आहे, कारण इट रिफ्लेक्ट्स इंटू मनी. तो वेळ, तो पैसा, लॉस्ट अपॉर्च्युनिटीज, कोणाचे इंटरव्ह्यू चुकले असतील, अनेकांची विमानं चुकली, काहींच्या व्हिसा अपॉइंटमेंट चुकल्या, काहींची लग्न कार्य चुकली, अनेक गोष्टी घडल्या. त्यांना झालेला मानसिक त्रास, ह्या सगळ्याची जर कॉस्ट काढली ना, तर ती 6,500 कोटीपेक्षा कितीतरी जास्त होईल. म्हणजे 6,500 कोटीचा प्रोजेक्ट पूर्ण करण्या न झाल्यामुळे लोकांना जर 10-12,000 कोटीचा फटका बसणार असेल आणि परत ते 6,500 कोटीही त्यांनी टोलच्या माध्यमातून वसूल करून द्यायचे असतील, तर हे कशाची यंत्रणा आहे, कशाचे प्रोजेक्ट्स आहेत आणि आम्ही कशाचं समर्थ भारत आणि विश्वगुरूची स्वप्न बघतो हेच मला कळत नाही. या बेसिक गोष्टी इथं कोणाचं लक्ष आहे? ना मंत्र्यांचं लक्ष आहे, ना MSRDCचं लक्ष आहे, ना कंत्राटदारावर कोणाचा कंट्रोल आहे. हे वेळेत का होत नाहीये, कुठं अडचणी आहेत, त्याकरता तो पुरेशी साधन सामुग्री लावतोय का, हे कोण बघतंय आणि याच्याबद्दल कधी कोणी विचारलंय, हा आता प्रश्न निर्माण झालाय. याची चौकशी झालीच पाहिजे अशी आमची मागणी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect.
टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.